नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो 2016 साली जो काही डिपार्टमेंटल पीएसआयचा पेपर झालेला होता त्यामधले आज आपण प्रश्न जे आहेत ते अभ्यासणार आहोत। त्याचं सखोल असं स्पष्टीकरण तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये मिळणार आहे। चला तर मग सुरुवात करूयात। लक्षात ठेवायचं आहे पीवायक्यू अभ्यासणार आहोत। 2016 साली जे काही त्या ठिकाणी पेपर झालेला होता त्यातले इतिहासाचे पीवायक्यू आपण अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी लक्षात ठेवा डिपार्टमेंटल पीएसआयची जी काही बॅच आहे ती आपल्याकडे सुरू झालेली आहे। ही बॅच नेमकी कशा पद्धतीची असणार आहे तर यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला या ठिकाणी या बॅचमध्ये उपलब्ध होणार आहेत। म्हणजे काही विषय जे आहेत ते तुम्हाला लाईव्ह घेतले जातील आणि काही रेकॉर्डेड स्वरूपामध्ये दिले जातील। मग आता जर आपण बघितलं तर अभ्यासक्रम जो आहे तुमचा जो काही सिलेबस आहे त्यानुसार याच्यामध्ये लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील। त्याचबरोबर नोट्स सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये मिळतील। तसेच एकूण 10 टेस्ट पेपर सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील। ठीक आहे, जवळपास 10 टेस्ट सिरीज सुद्धा तुमच्या यामध्ये होतील। जसं आपला सिलेबस पुढे जाईल तसं आपण शेवटच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी या 10 टेस्ट ज्या आहेत तुमच्याकडून सोडून घेतल्या जातील। कालावधी जो असेल तो 3 महिने या बॅचचा कालावधी असणार आहे। जर बॅच बद्दल अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलाय, त्यावर तुम्ही कॉल करू शकता। तसेच तुम्हाला काय करायचं आहे, आपला अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन जे आहे ते इन्स्टॉल करायचं आहे, त्यावर तुम्हाला ही बॅच अभ्यासायला मिळेल। तुमचे कोणी मित्र वगैरे असतील, मैत्रिणी असतील त्यांच्यासोबत सुद्धा तुम्ही या बॅच बद्दल माहिती जी आहे ती शेअर करू शकता। ठीक आहे, सुरुवात करूयात। पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। प्रश्न काय आहे बघा, व्यवस्थित प्रश्न वाचायचे आहेत। 1857च्या उठावाचं पुढील कारणापैकी कोणतं कारण राजकीय कारण नव्हतं असं विचारलं। ठीक आहे, राजकीय कारण नव्हते। आता प्रश्न वाचताना जर तुम्ही घाई गडबड केली तर हा प्रश्न चुकण्याची त्या ठिकाणी शक्यता असते। का तर त्या ठिकाणी इथं काय विचारले आपल्याला, कोणतं राजकीय कारण नाही। मग आपण काय वाचून जातो गडबडीमध्ये, राजकीय कारण विचारलं। आता इथं जर राजकीय कारण बघितलं आपण तर त्या ठिकाणी तुम्हाला पहिलंच दिसतं की डलहौसीचं साम्राज्यवादी धोरण। मग तुम्ही काय करून टाकता, टिक करून टाकता। मात्र व्यवस्थित जर वाचलं तर इथं काय होतं, राजकीय कारण नव्हतं असं विचारलं होतं। त्यामुळे बघा प्रश्नामध्ये जर आपण ऑप्शन बघितले तर डलहौसीचं साम्राज्यवादी धोरण हे काय होतं, राजकीय कारण होतं। लक्षात ठेवा डलहौसीनं काय केलं होतं, साम्राज्य विस्तार करण्यासाठी दत्तक वारसा नामंजूर या तत्वाचा वापर करून मोठ्या प्रमाणामधली इथली जी काही राज्य आहेत किंवा जी काही संस्थानं आहेत ती काय केली होती, खालसा केली होती। डलहौसीनं काय केलं होतं, दत्तक वारसा नामंजूर या तत्वाचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून इथली जी काही राज्य आहेत ती त्याने खालसा केली होती। त्यामुळे हे सुद्धा काय आहे, राजकीय कारण सांगता येतं आणि हे सुद्धा राजकीय कारण सांगता येतं। कारण की याचं धोरण जे आहे ते कसं होतं, साम्राज्याला विस्तार करायचा होता। त्यासाठी या धोरणाचा या तत्वाचा वापर करून त्याने जी काही राज्य आहेत ती आपल्या साम्राज्याला जोडून घेतलेली होती। आता पूर्वीपासून जर आपण बघितलं तर एखादा राजा जो आहे तो निपुत्रिक अवस्थेत असेल किंवा त्याला जर एखादा निपुत्रिक असतानाच त्याचा मृत्यू झाला असेल तर अशा वेळी काय केलं जायचं, तर एखादा जो काही मुलगा आहे त्याला दत्तक घेतलं जायचं आणि त्याला राजा बनवलं जायचं। मात्र ब्रिटिशांनी याला काय केलेली आहे, नामंजुरी दिलेली आहे। कारण की जर आपण बघितलं हा जो काही दत्तक पुत्र असायचा, जर या पुत्राला तुम्हाला दत्तक घ्यायचं असेल तर अशा वेळी तुम्हाला या ब्रिटिशांची परवानगी घ्यावी लागायची। ब्रिटिशांच्या परवानगीशिवाय तुम्हाला दत्तक घेता येत नव्हतं। त्याचबरोबर जरी त्याला दत्तक घेतलं असलं तरी तो फक्त काय असणार होता, वारस असणार होता। त्याला त्या राजाच्या संपत्तीवर कसलाही अधिकार नव्हता। हे तत्व लागू करून त्यांनी काय केलं होतं, जी काही संस्थान आहे ती साम्राज्याला जोडून घेतलेली होती। त्याचबरोबर तैनाती फौज योजना जी आहे याचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून काय करण्यात आलेलं होतं, तर जी काही राज्य आहेत किंवा जी काही संस्थानं आहेत ती संस्थानं त्या ठिकाणी या ब्रिटिशांनी आपल्या अंकित त्या संस्थानांना आणलेलं होतं। तर अंकित म्हणजेच काय, तर हा करार जो आहे या करारातले जे काही तरतुदी ज्या आहेत त्या खूप वेगळ्या स्वरूपाच्या होत्या, ज्यामुळं ते जे काही संस्थान आहे ते फक्त नावापुरतं संस्थान होतं आणि नावापुरता राजा होता। त्या संस्थानातले जे काही सर्व हितसंबंध आहेत ते ब्रिटिशांनी काय केले होते, आपल्या ताब्यात घेतले होते। आता नेमकं काय होतं या करारामध्ये तैनाती फौजेच्या, तर हा करार ज्या संस्थानिकासोबत केला जायचा त्या संस्थानिकाच्या संस्थानामध्ये कोणत्याही ठिकाणी नसून त्या संस्थानाच्या राजधानीमध्ये या ब्रिटिशांचं सैन्य ठेवावं लागायचं। मग त्या सैन्याचं नियंत्रण सुद्धा त्या राजाच्या हातात नव्हतं। त्या सैन्याचं नियंत्रण जे आहे ते ब्रिटिशांनी त्या ठिकाणी त्यांचा वेगळा अधिकारी जो आहे, जो काही रेसिडेंट आहे तो तिथं नेमलेला होता किंवा जो काही लष्करी अधिकारी जो आहे तो त्या ठिकाणी नेमलेला होता। मग आता जर आपण बघितलं, जर तो राजा ब्रिटिशांविरोधात काही काटकारस्थान करू पाहत असेल, जसं ब्रिटिशांना त्याचा सुगावा लागेल तसं ते काय करू शकत होते, त्याची राजधानी जी आहे ती आपल्या ताब्यात घेऊ शकत होते। कारण की राजधानीमध्येच यांचं सैन्य असायचं। मग आता या सैन्याचा जो काही खर्च आहे तो खर्च भागवण्यासाठी किंवा यांचं जे काही पगारी आहेत ते करण्यासाठी मग तो संस्थानिक काय करायचा, तर एखादी रक्कम त्यांना द्यायचा किंवा रक्कम जर देता आली नसेल तर त्याच्या संस्थानामधला एखादा प्रदेश जो आहे
तो ब्रिटिशांकडे सुपूर्द करायचा। मग ब्रिटिश तिथला जो काही महसूल आहे तो स्वतःकडे घ्यायचे आणि त्या बदल्यात त्या राज्याकडे ते सैन्य जे आहे ते ठेवायचे। मग हे सैन्य काय करायचं तर त्या राज्याला युद्धाप्रसंगी मदत करायचं। याचबरोबर इतकंच नाही तर या करारामध्ये एक तरतूद अजून आपल्याला सांगता येते। ती तरतूद काय होती तर जो काही संस्थानिक आहे त्याला इतर जे काही युरोपियन देश आहेत जसं की फ्रान्स आहे, पोर्तुगीज आहेत, यांच्यासोबत त्यांना संबंध ठेवता येणार नव्हता। ही सुद्धा करारामध्ये अट जी आहे ती ठेवण्यात आली होती। म्हणजेच काय करायचं होतं परकीय सत्तांसोबत यांचा संबंध तोडायचा होता आणि ब्रिटिश जे आहेत ते ब्रिटिशांसोबत एकमेव सत्ता जी आहे किंवा जे काही संबंध आहेत ते त्या ठिकाणी प्रस्थापित करावं हा मागचा या करारामागचा काय होता हेतू आपल्याला सांगता येतो। तर अशा पद्धतीनं जाचक जे काही कर आहेत ते कर या ठिकाणी जाचक जे काही अटी आहेत ते या करारामध्ये आपल्याला सांगता येतात। त्याचबरोबर संस्थानिकांच्या अंतर्गत कारभारामध्ये ब्रिटिश काही हस्तक्षेप करणार नाहीत, मात्र परकीय कारभारामध्ये हस्तक्षेप करतील असं याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं। जरी अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही असं म्हटलं असलं तरी सुद्धा जर काय व्हायचं तर त्या ठिकाणी ब्रिटिश त्यांच्या अंतर्गत कारभारामध्ये सुद्धा हस्तक्षेप करायचे। तर अशा पद्धतीने सुद्धा त्यांनी काय केलं होतं तर तैनाती फौजी जी काही करार आहेत ते त्या ठिकाणी संस्थानिकांसोबत करायला सुरुवात केली होती। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं हे सुद्धा काय होतं एक राजकीय कारण होतं। साम्राज्यवादी धोरण हे सुद्धा राजकीय कारण, हे सुद्धा राजकीय कारण आणि हे सुद्धा राजकीय कारण होतं। मग राजकीय कारण काय नव्हतं इनाम कमिशन हे राजकीय कारण नव्हतं। लक्षात ठेवायचंय जे काही जहागीरदार होते किंवा जे काही जमीनदार होते त्यांच्या जमीनदारी काय करण्यात आल्या होत्या रद्द करण्यात आल्या होत्या या कमिशनने। त्यामुळे एक आर्थिक कारण 1857च्या उठावाचे हे राजकीय कारण नाही। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 आपलं काय असेल योग्य आन्सर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल। पुढे जाऊयात। पुढे बघा पुढचा प्रश्न काय आहे तर टिंबटिंबच्या काळात तैनाती फौज योजना अंमलात आलेली आहे। म्हणजे कोणत्या गव्हर्नरच्या काळामध्ये ही तैनाती जी काही फौजेची योजना आहे ती अंमलात आलेली होती। आता डलहौसीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर दत्तक विधान नामंजूर तत्वाचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये यांनी जी काही संस्थान आहे ती खालसा करून आपल्या साम्राज्याला जोडलेली होती। कॉर्नवॉलिसच्या बाबतीत जर आपण बघितलं तर कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत जी आहे ती कायमधारा पद्धत या ठिकाणी लागू केलेली होती। जमीन महसूल सुधारणा पद्धतीमध्ये कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत त्या ठिकाणी सुरू केली होती। क वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता कायमधाराचा आणि कॉर्नवॉलिसचं यावरून कायमधारा कॉर्नवॉलिसने सुरू केली असं लक्षात ठेवायचंय। पुढे जर आपण बघितलं इथं वेलस्ली दिले। मग वेलस्लीने काय केलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये तैनाती फौजचा वापर करून त्याने काय केली होती संस्थानं जी आहेत ते आपल्या साम्राज्याला जोडून घेतली होती किंवा ब्रिटिश साम्राज्याच्या अंकित त्यांना त्या ठिकाणी बनवण्यात आलं होतं। म्हणजे यांच्या राज्य कारभाराखाली किंवा यांच्या जर आपण बघितलं हे नेहमी काय करायचे वॉच ठेवून असायचे त्याच्यावर कशामुळे या तैनाती फौजांमुळे। ठीक आहे त्यामुळे लॉर्ड वेलस्लीने काय केलं होतं या तैनाती फौज जी काही योजना आहे ती अंमलात आणलेली होती। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असेल योग्य आन्सर असेल। क्लाईव्ह बाबत जर आपण बघितलं तर रॉबर्ट क्लाईव्ह हा पहिला गव्हर्नर होता लक्षात ठेवा। त्याचप्रमाणे हा जो काही रॉबर्ट क्लाईव्ह आहे याने काय केली होती दुहेरी शासन व्यवस्था जी आहे ती इथं लागू केलेली होती। ठीक आहे त्याचबरोबर आपण बघितले करार झाला होता तो करार फक्त लक्षात ठेवा 1764 मध्ये जर आपण बघितलं 1764 मध्ये बक्सारची लढाई झालेली होती। ठीक आहे बक्सारची लढाई झालेली होती आणि त्या बक्सारच्या लढाईमध्ये जर आपण बघितलं तर जो काही हे जे काही इथलं मुघल सत्ता होती किंवा इतर जे काही तिघ जण मिळून त्या ठिकाणी एकत्रित लढत होते त्या तिघांचाही पराभव जो आहे तो ब्रिटिशांनी केला होता। म्हणजेच जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी ब्रिटिशांचा जो पराभव झाला होता त्या पराभवानंतर 1765 मध्ये अलाहाबादचा जो काही करार आहे तो करण्यात आलेला होता। 1765 मध्ये अलाहाबादचा जो काही करार आहे किंवा तह आहे तो त्या ठिकाणी करण्यात आला होता। हा तह पुण्यात झाला होता तर मुघल बादशाह आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं हा रॉबर्ट क्लाईव्ह यांच्यामध्ये हा तह झाला होता आणि या तहानुसार कंपनीला काय झाले होते दोन अधिकार प्राप्त झालेले होते। एक म्हणजे दिवाणी अधिकार त्याचप्रमाणे दुसरे जर आपण अधिकार बघितला तर दुसरा होता फौजदारी अधिकार। हे दोन अधिकार जे आहेत ते ईस्ट इंडिया कंपनीला प्राप्त झाले होते। दिवाणी अधिकार म्हणजेच काय इथले महसूल गोळा करण्याचे अधिकार कंपनीला प्राप्त झाले होते आणि फौजदारी अधिकार म्हणजेच काय तर इथले जे काही खटले आहेत ते खटले चालवण्याचे अधिकार सुद्धा यांना प्राप्त झालेले होते। ठीक आहे अलाहाबाद। आता बक्सारच्या युद्धाच्या वेळी जर आपण बघितलं तर हा रॉबर्ट क्लाईव्ह गव्हर्नर होता का तर नव्हता लक्षात ठेवा। त्यावेळेस जर आपण बघितलं तर व्हेन्सी टाट नावाचा जो काही गव्हर्नर आहे तो या ठिकाणी होता। मग बक्सारचं युद्ध झाल्यानंतर 1765 मध्ये दुसऱ्यांदा रॉबर्ट क्लाईव्हला काय करण्यात आलेलं होतं भारताचा बंगालचा गव्हर्नर म्हणून या ठिकाणी पाठवण्यात आलेलं होतं लक्षात ठेवा। मग तो 1765 मध्ये आला आणि त्यानुसार हा तह जो आहे तो रॉबर्ट क्लाईव्ह याच्यासोबत झाला होता। बक्सारच्या युद्धाच्या वेळी कोण होता व्हॅन्सी टाट नावाचा गव्हर्नर होता। हा तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचा आहे। तर अशा पद्धतीनं तैनाती फौजेची योजना जी आहे ती कोणी अंमलात आणली लॉर्ड वेलस्लीने ही योजना अंमलात आली। क्लिअर आहे। पुढे बघा हिंदू मुस्लिम यांना एकत्र आणणारा प्रसिद्ध करार कोणता होता
महत्त्वाचा प्रश्न आहे. जर आपण बघितलं कोणता करार होता, लखनौ करार होता. एकंदरीत लक्षात ठेवा 1916 सालचं जे काही अधिवेशन भरलेलं होतं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते असं सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. तर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अंबिका चरण मुजुमदार. ठीक आहे, अंबिका चरण मुजुमदार हे काय होते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन पार पडलेलं होतं आणि याच अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं तर लक्षात ठेवा राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर जे काही मुस्लिम लीग आहे हे काय झालेले होते, एकत्र आलेले होते. हे काय झालेले होते, एकत्र आलेले होते. मग यांच्यामध्ये जर आपण बघितलं तर काय झालं होतं तर ज्या वेळेस 1909चा मोर्लेमेंटो सुधारणा कायदा इथं आणण्यात आणलेला होता आणि त्या कायद्यामध्ये एक तरतूद होती. ती तरतूद नेमकी काय होती तर मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ जो आहे तो 1909च्या ऍक्टने काय करण्यात आला होता, घोषित करण्यात आला होता. मात्र याला काय केलं होतं, राष्ट्रीय काँग्रेसने विरोध केला होता. त्यामुळे यातले जे काही संबंध आहेत ते बिघडलेले होते. मात्र या 1916च्या अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं तर स्वतंत्र मतदारसंघाची जी काही तरतूद आहे ती काँग्रेसने मान्य केली. त्याचप्रमाणे मुस्लिमांनी सुद्धा काय केलं होतं, जे काही राष्ट्रीय काँग्रेसचा चळवळ असेल किंवा जे काही त्यांचा कार्यक्रम असेल त्याला आमचा पाठिंबा असेल. मग या दोघांनी काही गोष्टी मान्य केल्या, यांच्यात करार झाला आणि त्यानुसार हिंदू आणि मुस्लिम जे आहेत किंवा राष्ट्रीय काँग्रेस किंवा मुस्लिम लीग असतील ते काय झाले होते, एकत्र आलेले होते. कोण्या ठिकाणी, 1916च्या या अधिवेशनामध्ये. त्याचबरोबर जर आपण बघितलं अजून एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, लखनौ करार आणि लखनौ ऐक्य हे दोन फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता लखनौ ऐक्य जर आपण बघितलं तर कोणाकोणामध्ये झालं होतं, जहाल व मवाळ यांच्यामध्ये सुद्धा काय झालेली होती तर फूट पडलेली होती. फूट कधी पडली होती, 1907चं जे काही सुरतमध्ये भरलेलं अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये अध्यक्षपदावरून किंवा यांच्यामध्ये जे काही मतभेद आहेत ते दिवसेंदिवस वाढतच चालले होते आणि ते शेवटी जर आपण बघितलं तर सुरतच्या अधिवेशनामध्ये यांच्यामध्ये त्या ठिकाणी तुफान भांडणं झाली. एकमेकांना बूट चपला फेकून खुर्च्या फेकून मारण्यापर्यंत इतकी जी काही भांडणं आहेत ती यांची झालेली होती आणि त्या प्रसंगी जे काही बूट आहे ते स्टेजवर बसलेल्या काही नेत्यांना लागलेला होता. त्यामुळं इथल्या मवाळांनी म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसमधल्या मवाळांनी जहालांना काय केलं होतं, काँग्रेसमधून हकलून दिलेलं होतं. त्यामुळे 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडलेली होती. मग ही फूट कधी दूर झाली तर या 1916च्या अधिवेशनामध्ये, ज्यामध्ये जहाल आणि मवाळ हे दोघंही एकत्रित आलेले होते. लक्षात ठेवायचे. म्हणजेच हे जे काही 1916चं अधिवेशन आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं हिंदू मुस्लिम सुद्धा एकत्रित आलेले होते, म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकत्रित आलेली होती आणि जहाल मवाळ हे दोघं सुद्धा काय झाले होते, एकत्रित आलेले होते. त्यामुळे हा लखनौ करार अत्यंत महत्त्वाचा आपल्याला सांगता येतो. पुणे करार आपल्याला माहिती आहे, महात्मा गांधीजी त्याचबरोबर जर आपण बघितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये हा करार जो आहे तो त्या ठिकाणी झालेला होता. या करारानुसार जर आपण बघितलं दलितांना 148 जागा ज्या आहेत त्या राखीव स्वरूपामध्ये देण्यात आलेल्या होत्या. इतकंच नाही तर जर आपण बघितलं हा जो काही करार आहे तो करार कोण्या ठिकाणी झाला होता, पुण्यामध्ये झाला होता. म्हणून याला काय म्हटलं जातं, पुणे करार म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर महात्मा गांधींना काय करण्यात आलं होतं, येरवडा जो काही कारागृह आहे, येरवडा कारागृह जो आहे या कारागृहामध्ये महात्मा गांधीजींना अटक करून ठेवण्यात आलेली होती आणि याच ठिकाणी त्यांनी काय केलं होतं तर या जे काही स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता त्याला विरोध म्हणून महात्मा गांधीजींनी उपोषण जे आहे ते सुरू केलं होतं. अमरण उपोषणाला त्यांनी सुरुवात केली होती. मग पुढच्या काळामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी आंबेडकरांची भेट घेतली, त्यांना विनंती केली. त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे येरवडा कारागृहामध्ये आले, यांच्यामध्ये चर्चा झाल्या आणि त्यानुसार 148 ज्या राखीव जागा आहेत त्या इथं दलितांसाठी देण्यात आलेल्या होत्या. मग या दोघांमध्ये जो काही करार झाला होता त्यालाच पुणे करार म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. करारावर जर आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मदन मोहन मालवीय यांच्या सह्या पाहायला मिळतात. महात्मा गांधीजींची सही या करारावर नाही, कारण की ते काँग्रेसचे सदस्य सुद्धा नव्हते आणि अध्यक्ष सुद्धा नव्हते. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. या प्रश्नाचा आन्सर काय असेल, ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा आन्सर असेल. पुढचा प्रश्न बघा, 18 फेब्रुवारी 1823 रोजी टिंबटिंब यांचा जन्म पुणे येथे झालेला आहे. म्हणजे पुण्यामध्ये कोणाचा जन्म झाला. आता इथं ऑप्शनमध्ये बघा रानडे आहेत, सरोजिनी काका आहेत, गोपाळ हरी देशमुख आहेत, गोपाळ गणेश आगरकर आहेत. मग पुण्यामध्ये जर जन्म आपण बघितला तर सुरुवातीला आपण बघून घेऊया की कोणाचा जन्म कुठं झालेला आहे. मगो रानडे यांचा जन्म जर आपण बघितला तर कुठं झालाय, नाशिकमध्ये. नाशिकमध्ये जर तुम्हाला विचारलं तर निफाड या ठिकाणी त्यांचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक काका यांचा जन्म जर आपण बघितला तर तो सातारा जिल्ह्यामध्ये यांचा जन्म झालेला आहे. साताऱ्यामध्ये यांचा जन्म झाला. गोपाळ हरी देशमुख यांनाच आपण लोकहितवादी म्हणून सुद्धा ओळखतो. यांचा जन्म जर आपण बघितलं कुठं झालेला आहे, पुण्यामध्ये झालेला आहे. गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म सुद्धा कुठं झालेला आहे, साताऱ्यामध्ये झालेला आहे. लक्षात ठेवा. साताऱ्यामध्ये कुठं, टेंभू नावाचं गाव आहे, त्या टेंभू नावाच्या गावी
आगरकरांचा जन्म आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, पुण्यामध्ये कोणाचा जन्म झाला, तर पुण्यामध्ये गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म पुण्यामध्ये झालाय. लक्षात ठेवा, या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आपल्याला सांगतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असेल, योग्य आन्सर असेल. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल. पुढे बघा, पुढीलपैकी कोणता ग्रंथ तुकडोजी महाराजांनी लिहिला होता. तुकडोजी महाराजांनी लिहिला ग्रंथ विचारले. ऑप्शन मध्ये आपण सुरुवातीला बघूयात, राष्ट्रीय भजनावली, शेतकऱ्यांचा असूड, तृतीय रत्न आणि ग्रामस्वराज्य. आता यामध्ये बघा, लक्षात ठेवा, ग्रामस्वराज्य हा ग्रंथ कोणाचा आहे, तर हा ग्रंथ आपल्याला वाटतो की हा तुकडोजी महाराजांचा असेल. मात्र लक्षात ठेवा, ग्रामस्वराज्य हा जो काही ग्रंथ आहे तो कोणाचा आहे, महात्मा गांधीजी यांचा ग्रंथ आहे. महात्मा गांधीजींचा काय आहे, हा ग्रामस्वराज्य नावाचा ग्रंथ आहे. तृतीय रत्न आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा असूड जर आपण बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा आपल्याला हा ग्रंथ किंवा हे जे काही पुस्तक आहे ते त्या ठिकाणी सांगता येतं. कोणाचं, महात्मा फुले यांचं ही ग्रंथ संपदा आहे, शेतकऱ्यांचा असूड आणि तृतीय रत्न. मग राहिला प्रश्न, राष्ट्रीय भजनावली हे कोणी लिहिलंय, तर तुकडोजी महाराजांनी लिहिलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे काय असेल, या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येतं. तुकडोजी महाराजांचं जर आपण बघितलं, काय आहे पुस्तक, राष्ट्रीय भजनावली. यस, पर्याय क्रमांक 1. पुढे चला, महाराष्ट्रात वाचनालयाची चळवळ कोणी सुरू केली असा प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्रामध्ये वाचनालयाची चळवळ जी आहे ती नेमकी कोणी सुरू केली. ऑप्शन मध्ये बघूयात, गोपाळ हरी देशमुख आहेत, महात्मा ज्योतिबा फुले इथं दिले, महादेव गोविंद रानडे दिले आणि नारायण गुरु. आता वाचनालयाची जर आपण सुरुवात बघितली तर ती कोणी केलेली आहे, गोपाळ हरी देशमुख यांनी केलेली आहे. लक्षात ठेवा, गोपाळ हरी देशमुख यांनाच आपण काय म्हणून ओळखतो, लोकहितवादी. ठीक आहे, यांनी काय केलं होतं, तर जी काही शतपत्रे आहेत ती प्रकाशित केलेली होती. ठीक आहे, शतपत्रे कशामधून, प्रभाकर या वृत्तमानपत्रातून ही शतपत्रे प्रकाशित झाली, ज्यांची संख्या होती 108. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर अजून काय महत्त्वाचं आहे लोकहितवादी यांच्याबाबत, तर त्यांनी एक मासिक सुद्धा केलं होतं सुरू, ज्याचं नाव काय होतं, लोकहितवादी. लोकहितवादी या टोपण नावाने ते लिखाण करायचे, म्हणून त्यांना लोकहितवादी असं म्हणून ओळखलं जातं. कोण आहेत, गोपाळ हरी देशमुख. महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबरोबर जर आपण बघितलं तर यांनी सुद्धा वाचनालयाची स्थापना केली होती. लक्षात ठेवा, वाचनालयाची जी काही स्थापना आहे, वाचनालयाची काही स्थापना आहे ती कोणी केलेली होती, तर लक्षात ठेवायचं आहे, ज्योतिबा फुलेंनी केली होती. महादेव गोविंद रानडे, मगो रानडे यांचा जर संबंध आपण बघितला तर सार्वजनिक सभेची आपल्याला त्या ठिकाणी संबंध सांगता येतो. सार्वजनिक सभेच्या स्थापनेमध्ये यांचा महत्त्वाचा वाटा होता. जरी त्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या काम करता येत नसलं तरी त्या ठिकाणी सार्वजनिक सभेमध्ये जे काही विचार असायचे ते त्या कोणाचे असायचे, रानडे यांचे असायचे, आणि ते विचारांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कोण करायचं, सार्वजनिक काका करायचे. ठीक आहे, तर हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सार्वजनिक सभेची यांचा संबंध आपल्याला सांगता येतो. नारायण गुरु जर आपण बघितलं तर केरळ हे जे काही राज्य आहे त्या केरळमध्ये दलितांसाठी मंदिर प्रवेशाची जी काही चळवळ आहे ती त्यांनी सुरू केली होती. ज्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांनी इथं दलितांसाठी कार्य केलं होतं, त्याच पद्धतीनं नारायण गुरु यांनी केरळमध्ये दलितांसाठी काय केलं आहे, काम केलं आहे. लक्षात ठेवा, नारायण गुरु केरळचे होते, तिथं त्यांनी दलितांसाठी महत्त्वाचं योगदान दिलं होतं. ऑप्शन काय आहे, महाराष्ट्रात वाचनालयाची सुरुवात कोणी सुरू केली, तर सुरू करणारे होते गोपाळ हरी देशमुख. ठीक आहे, गोपाळ हरी देशमुख हे नाव लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे जाऊयात. पुढे काही जोड्या जुळवा आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. जोड्या जुळवा जर आपण बघितलं तर यामध्ये लक्षात घ्यायचं आहे, इकडे समाजसुधारक दिलेत आणि दुसऱ्याकडे काय त्यांचं जन्मस्थान जे आहे ते तुम्हाला इथं विचारलेलं आहे. बघा, योग्य थोडंसं वाचायचं आहे आणि त्यानंतर या प्रश्नात जे काही आन्सर आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. सर्वांनी व्यवस्थितरित्या हे जे काही आन्सर आहे ते द्यायचं आहे. चला, बघा, आता इथं जर आपण बघितलं तर न्यायमूर्ती रानडे, आत्ताच आपण बघितलं की न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म निफाड नाशिक या ठिकाणी झालाय. पंडिता रमाबाई जर आपण बघितलं तर गंगामुळे हे काय होतं, कर्नाटकमधलं एक गाव आहे, त्या ठिकाणी पंडिता रमाबाई यांचा जन्म झालेला आहे. तसेच गोपाळ गणेश अगरकर यांचा सुद्धा आत्ताच आपण बघितलं की टेंबू कराड सातारा या ठिकाणी त्यांचा काय झाला होता, जन्म झालेला होता. तर राहिला प्रश्न कोणाचा, राघव भांडारकर. राघव भांडारकर माळवण सिंधुदुर्गमध्ये त्यांचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. म्हणजेच काय यायला पाहिजे आन्सर, 4 1 2 3. ठीक आहे, 4 1 2 3. आता यामध्ये जर आपण बघितलं तर 4 इथं आहे आणि 1 इथं आहे, मग त्यानुसार काय येईल आपलं हे आन्सर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल.
रानडे, न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म निफाड नाशिक या ठिकाणी. पंडिता रमाबाई यांचा जन्म गंगामुळे नावाचं जे काही गाव आहे कर्नाटकमध्ये त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. तर गोपाळ गणेश आगरकरांचा जन्म टेंबू सातारा या ठिकाणी झालाय. आणि जर आपण बघितलं राघव भांडारकर यांचा जन्म माळवण नावाचं गाव आहे सिंधुदुर्गमध्ये त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. यस. त्यानंतर पुढचा प्रश्न जर आपण बघितला तर तो जोड्या जुळवा हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा सांगता येतो. यामध्ये बघा दादोबा पांडुरंग तर्खडकर, बाबा पद्मनजी, जगन्नाथ शंकर शेठ आणि भाऊदाजी लाड यांच्याशी संबंधित काही गोष्टी ज्या आहेत त्या इकडे समोर दिल्या आहेत. मग आपण बघूयात. बघा दादोबा पांडुरंग तर्खडकर आपण जर बघितलं तर त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता. त्या ग्रंथाचं नाव काय आहे? धर्मविवेचन नावाचा ग्रंथ लिहिला होता. आता धर्मविवेचन नावाचा ग्रंथ त्यांनी कशासाठी लिहिला होता? त्यांच्या सदस्यांसाठी त्या ठिकाणी लिहिला होता, लक्षात घ्या. तर पुढे आहे बाबा पद्मनजी. बाबा पद्मनजी जर आपण बघितलं तर यांनी अरुणोदय हे त्या ठिकाणी त्यांच्या संबंधित आपल्याला सांगता येतं. अरुणोदय हे कोणाचं होतं? बाबा पद्मनजी यांचं होतं. तर जगन्नाथ शंकर शेठ यांच्यावर जर आपण बघितलं तर एल्फिस्टन फंड जे आहे तो त्यांनी त्या ठिकाणी उभारलेला होता. आणि भाऊदाजी लाड यांच्यावर जर आपण बघितलं तर ते काय शिलालेखांचं जे काही वाचन आहे ते त्यांनी केलेलं होतं. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर दादोबा पांडुरंग तर्खडकर धर्मविवेचन नावाचा ग्रंथ लिहिला होता. बाबा पद्मनजी जर आपण बघितलं तर अरुणोदय हे त्यांचे संबंधित आहे. नाना शंकर शेठ तर त्यांनी एल्फिस्टन जो काही फंड आहे तो त्या ठिकाणी उभारलेला होता. तर भाऊदाजी लाड यांनी काय केलं होतं? शिलालेखांचं वाचन केलं होतं. मग यानुसार आपण ऑप्शनमध्ये जाऊयात. बघा दादोबा पांडुरंग तर्खडकर धर्मविवेचन म्हणजे 3 आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला हवं. मग या ठिकाणी बघा इथं 3 आहे, इथं 3 आहे. इथं जर आपण बघितलं ऑप्शन क्रमांक 1 मध्ये तर इथं 1 दिसतंय त्यामुळे हे येईल का? नाही. आपल्याला काय पाहिजे? इथं 1 ला 3 पाहिजे किंवा अ ला 3 पाहिजे. तर इथं नाही. त्याचबरोबर इथं सुद्धा नाही त्यामुळे 3 सुद्धा येणार नाही. यस. इथं सुद्धा नाही त्यामुळे हे सुद्धा ऑप्शन जो आहे तो येणार नाही. मग राहिले काय? 2 ऑप्शन आपल्या पुढे त्या ठिकाणी ऑप्शन राहिले आहेत. म्हणजे एलिमिनेट जे आहे ते कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हे आपण बघतोय, लक्षात घ्या. आता जर आपण बघितलं पर्याय क्रमांक जो 2 आहे तर इथं सुद्धा 3 आहे आणि पर्याय क्रमांक 4 इथं सुद्धा 3 आहे. मात्र जर आपण बघितलं बाबा पद्मनजी यांच्या संबंधित काय आहे? अरुणोदय आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवा 3 नंतर काय? आपल्याला 4 हवंय. मग इथं 4 आहे का? इथं 1 आहे त्यामुळे हे काय? चुकीचं आहे. मग इथं जर आपण बघितलं पर्याय क्रमांक 2 मध्ये ब ला इथं 4 दिसते त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे काय राहील? आपलं योग्य आन्सर त्या ठिकाणी राहील. म्हणजे एलिमिनेट करून सुद्धा तुम्ही काय करू शकता? तर उत्तरापर्यंत पोहोचू शकता. अशा पद्धतीने जरी तुम्हाला यातल्या जोड्यामधल्या काही जोड्या जर माहिती नसतील तरी सुद्धा तुम्हाला काय करता येऊ शकतं? उत्तरापर्यंत पोहोचता येऊ शकतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा थोडा विचार करायचा आहे पेपरमध्ये आन्सर काढताना. तर ऑप्शन क्रमांक 2 हे काय असेल? आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर त्या ठिकाणी सांगता येईल. पुढे बघा पुढचा प्रश्न आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वर्तमानपत्र सुरू करताना कोणाचं सहकार्य घेतलेलं होतं? आता ऑप्शनमध्ये जर आपण बघितलं तर बघा भाऊ महाजन आहेत, गोपाळ हरी देशमुख आहेत, भाऊदाजी लाड आहेत, गोपाळकृष्ण गोखले आहेत. तर बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे जे काही वर्तमानपत्र त्यांनी 6 जानेवारी 1932 साली हे वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं. मग या वर्षी सुरू केलं हे जे काही वर्तमानपत्र आहे ते वर्तमानपत्र सुरू करताना भाऊ महाजन यांनी त्याला काय केली होती? तर मदत केलेली होती किंवा सहकार्य जे आहे ते त्यांनी केलेलं होतं. मग जर आपण हे वर्तमानपत्र जर आपण बघितलं तर हे मराठी भाषेतलं काय होतं? पहिलं वर्तमानपत्र त्या ठिकाणी सांगता येतं. मराठी भाषेतील हे पहिले वर्तमानपत्र त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. मराठी भाषेतलं पहिलं वर्तमानपत्र सांगता येईल. त्याचबरोबर लक्षात ठेवा अजून काय महत्त्वाचं सांगता येतं तर हे सुरुवातीला काय होतं? पाक्षिक होतं. लक्षात ठेवा दर 15 दिवसाला प्रकाशित व्हायचं. त्यानंतर हे काय झालेलं आहे? साप्ताहिक बनलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर हे काय बनलेलं आहे? साप्ताहिक त्या ठिकाणी बनलेलं आहे. मग कधी प्रकाशित व्हायचं? तर दर शुक्रवारी याचा एक अंक जो आहे तो प्रकाशित व्हायचा. आता हे पूर्णपणे मराठी भाषेतलं होतं का? तर नव्हतं. हे सुद्धा लक्षात ठेवा. हे जे काही दर्पण वर्तमानपत्र आहे याचा जर आपण अंक बघितला तर एका बाजूला मराठीमध्ये तो मजकूर असायचा आणि त्याचंच ट्रान्सलेशन जे आहे ते दुसरीकडे इंग्रजी भाषेमध्ये केलेलं असायचं. म्हणजे एकाच पेजवर एका साईडला मराठीतून लेख असायचा आणि तोच लेख इंग्रजीमधून सुद्धा असायचा. म्हणजे द्विभाषी वर्तमानपत्र होतं हे आपल्याला सांगता येतं. पुढे जर आपण बघितलं तर हे वर्तमानपत्र जर आहे ते बंद पडलं होतं कारण की याच्यावर 800 रुपयाचा जो काही खटला आहे तो दाखल करण्यात आलेला होता किंवा जो काही दंड आहे तो या वर्तमानपत्रावर लागलेला होता. त्यामुळे पुढच्या काळामध्ये हे वर्तमानपत्र बंद पडलं. पुढे त्यांनी 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचं मराठीतलं पहिलं मासिक त्यांनी सुरू केलं होतं. लक्षात ठेवा 1832 मध्ये दर्पण, 1840 मध्ये दिग्दर्शन नावाचं पहिलं मासिक जांभेकरांनी सुरू केलं होतं. यस. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. मग जर आपण बघितलं पत्रकार दिन जो आहे तो साजरा केला जातो. मग तो कधी केला जातो हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. यस. तर या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. आता
जर आपण बघितलं तर बहुदाजी लाड सुद्धा तुम्हाला दिसतंय किंवा गोपाळ हरी देशमुख सुद्धा तुम्हाला इथे दिसत आहेत. गोपाळ हरी देशमुख यांच्यावर आत्ताच मागे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. बहुदाजी लाड लक्षात ठेवा, हे सुद्धा एक नाव महत्त्वाचं आहे. यांनाच आपण काय म्हणून ओळखतो, धन्वंतरी म्हणून सुद्धा ओळखतो. जे काही कुष्ठरोगावरचं औषध आहे त्यांनी शोधून काढलेलं होतं. त्याचप्रमाणे गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी संबंधित जर आपण बघितलं तर लक्षात ठेवा, यांनी भारत सेवक समाजाची काय केली होती, स्थापना केली होती. भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. त्याचबरोबर जर आपण बघितलं जो काही कर्जन होता, लॉर्ड कर्जन, याचा उल्लेख त्यांनी काय केला होता, औरंगजेब असा केला होता. ठीक आहे, औरंगजेबाची जी काही उपमा आहे ती त्यांनी कोणाला दिली होती, लॉर्ड कर्जनला दिली होती. कायदे मंडळामध्ये जर आपण बघितलं तर यांचं ज्यावेळेस भाषण असायचं ते प्रभावी भाषण असायचं. जे काही आकडेवारी आहे, आर्थिक जे काही इथलं निस्सारण होतं त्याचं आकडेवारी सहित ते काय करायचे, आपलं मत जे आहे किंवा आपलं भाषण जे आहे ते तिथल्या संसदेमध्ये मांडायचे. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जे काही ब्रिटिश अधिकारी होते किंवा तिथले कायदेमंडळातले सदस्य होते ते सुद्धा यांच्या भाषणाने काय व्हायचे, प्रभावित व्हायचे. असे कोण होते, गोपाळ कृष्ण गोखले. या प्रश्नाचा आन्सर काय असेल, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येतं. पुढे बघा, अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारतर्फे कोणत्या समाजसुधारकाची नियुक्ती केलेली होती. कोणता युवराज आहेत, अक्कलकोटचे युवराज आहेत. मग त्यांना शिकवण्यासाठी सरकारतर्फे कोणाची जी नियुक्ती आहे ती करण्यात आली होती, तर लक्षात घ्या, बाळशास्त्री जांभेकर यांची काय करण्यात आली होती, नियुक्ती करण्यात आली होती. कुठले युवराज आहेत, अक्कलकोटचे युवराज आहेत. त्यांना शिकवण्यासाठी जर आपण बघितलं तर कोणी मदत केली होती किंवा कोणी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी गेलेले होते, बाळशास्त्री जांभेकर. लोकहितवादी यांच्यावर जर आपण बघितलं तर लोकहितवादी हे रतलाम संस्थान आहे. ठीक आहे, रतलाम इथलं जे काही संस्थान आहे त्या संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून गेलेले होते. कोण, लोकहितवादी. कुठलं संस्थान, रतलाम संस्थान. आणि अक्कलकोट संस्थान, बाळशास्त्री जांभेकर. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत. दादोबा पांडुरंग तर्खडकर जर आपण बघितलं तर सुरत या ठिकाणी एल्फिस्टन हायस्कूल जे आहे त्या एल्फिस्टन हायस्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून काम करत होते आणि तिथं काम करत असताना त्यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली होती. त्याचबरोबर त्यांनी ज्यावेळेस नगरचे डेप्युटी कलेक्टर होते त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं, तर जे काही तिथले पेंढारी वगैरे लोक होते किंवा जे काही भिल्ल लोक आहेत त्या भिल्लांचा उठाव दडपून टाकण्यासाठी, लक्षात घ्या, भिल्लांचा जो काही उठाव होता तो दडपून टाकण्यासाठी दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी काय केलं होतं, ब्रिटिशांना मदत केलेली होती. तर या गोष्टी यातले लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. पुढे आहे, आझाद हिंद सरकारला खालीलपैकी कोणत्या देशांनी मान्यता दिलेली होती. सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं होतं, आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती. त्याच माध्यमातून आझाद हिंद सरकार सुद्धा त्यांनी स्थापन केलं होतं. मग या आझाद हिंद सरकारला जर आपण बघितलं तर काही देश आहेत ज्यांनी काय केली होती, मान्यता दिली होती. त्यामध्ये लक्षात घ्या, जपान हा देश आहे, जर्मनी हा सुद्धा देश आहे आणि इटली या देशांनी काय केलं होतं, आझाद हिंद सरकारला मान्यता दिली होती. अ ब क आपल्याला पाहिजे. ऑप्शनमध्ये बघा अ ब क असणारा एक पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. हेच काय आहे आपलं आन्सर या ठिकाणी सांगता येतं. आझाद हिंद तुम्हाला लक्षात ठेवायचं, सरकार सुद्धा स्थापन करण्यात आलं होतं ज्याला मान्यता सुद्धा काही देशांनी दिलेली होती. पुढे आहे, भारत चले जाओ आंदोलनात कोणत्या ठिकाणी मिरवणुकीवर झालेल्या गोळीबारात शिरीष कुमार, लालदास, धनसुखलाल, घनश्याम आणि शशीधर हे विद्यार्थी जे आहेत ते काय झाले होते, ठार झालेले होते. बघा 1942 मध्ये जर आपण बघितलं, कधी 1942 तारीख लक्षात ठेवा, 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईमध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलेलं होतं आणि या अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं काय करण्यात आला होता, चले जावचा जो काही ठराव आहे तो मांडण्यात आला होता आणि त्याला सगळ्यांनी काय केली होती, संमती सुद्धा दिली होती. मग प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की 8 ऑगस्ट 1942 रोजी काँग्रेसचं जे काही अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरलेलं होतं त्या मुंबईच्या अधिवेशनामध्ये चले जावचा ठराव कोणी मांडला, तर ठराव मांडणारे कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. नेहरूंनी काय केलं होतं, तर हा ठराव जो आहे तो इथं मांडलेला होता आणि तो मान्य झाला आणि पुढच्या काळामध्ये काय झाली होती, चले जाव चळवळीला सुरुवात झाली होती. 8 ऑगस्ट 1942ला महात्मा गांधीजींनी काय केलं होतं, जवळपास 70 मिनिटांपेक्षा जास्त जे आहे ते इथल्या लोकांना संबोधित केलं होतं, भाषण केलं होतं. त्यामध्ये ही जी काही चळवळ आहे किंवा हे जे काही आंदोलन आहे ते कशा पद्धतीने तुम्हाला समोर न्यायचं आहे याची रूपरेषा जी आहे त्यांनी सांगितलेली होती. करो या मरो हा नारा सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला होता. त्याचबरोबर महात्मा गांधींनी भाषणामध्ये हे सुद्धा सांगितलं होतं की हे जे काही महत्त्वाचे नेते आहेत किंवा आम्हाला जर आपण बघितलं तर कधीही अटक होऊ शकते, त्यामुळे ही चले जाव चळवळ जी आहे त्या चळवळीमध्ये प्रत्येकाने समोर येऊन या चळवळीचं नेतृत्व करायचं आहे आणि आपापल्या परीने ही चळवळ जी आहे ती पुढे न्यायची आहे. मग त्यानुसार 8 ऑगस्ट 1942ला ही चळवळ सुरू झाली. दुसऱ्याच दिवशी पहाटे म्हणजे 9 ऑगस्टच्या पहाटेच जे काही महत्त्वाचे नेते आहेत महात्मा गांधीजी सहित जर आपण बघितलं
जवळपास 150 महत्त्वाच्या नेत्यांना काय करण्यात आली होती, ब्रिटिशांनी अटक केली होती। मग यासाठी ब्रिटिशांनी एक ऑपरेशन जे आहे ते राबवलेलं होतं, त्याचं नाव काय आहे, ऑपरेशन 0 आवर नावाचं जे काही मिशन आहे किंवा ऑपरेशन आहे ते ब्रिटिशांनी या नेत्यांना पकडण्यासाठी राबवलेलं होतं, लक्षात ठेवा। मग हे जी काही चले जाओची चळवळ आहे ती या नेत्यांना जरी अटक करण्यात आली असली तरी त्या ठिकाणी लोकांनी काय केलं होतं, या चळवळीचं नेतृत्व केलं होतं। खेडोपाडी गावोगावी ही चळवळ जी आहे ती त्या ठिकाणी झाली होती। जे भूमिगत नेते होते त्यांनी सुद्धा जे काही भूमिगत त्यांचं जे काही कार्य आहे ते सुरू केलं होतं। त्याचप्रमाणे एक काँग्रेस रेडिओ सुद्धा या काळामध्ये सुरू करण्यात आला होता आणि त्या रेडिओवरून सुद्धा उषा मेहता यांनी इथल्या जे काही चले जाओ चळवळीची मधले जे काही कार्यकर्ते आहेत किंवा लोकांना दिशादर्शन किंवा मार्गदर्शन करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं होतं। त्यामुळे ही चळवळ जी आहे ती खेडोपाड्यांपर्यंत पसरलेली होती। मग अशामध्येच जर आपण बघितलं एक मिरवणूक जी आहे ती नंदुरबार या शहरामध्ये निघालेली होती आणि त्या मिरवणुकीमध्ये काही शाळकरी विद्यार्थी होते, ज्यामध्ये शिरीष कुमार, लालदास धनसुखलाल, घनश्याम, शशीधर या विद्यार्थ्यांवर ब्रिटिशांनी काय केला होता, गोळीबार केला होता, ज्यामध्ये हे विद्यार्थी जे आहेत ते काय झाले होते, ठार झालेले होते। कोणत्या ठिकाणी, नंदुरबारमध्ये। पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय असेल, आन्सर जे आहे ते अगदी बरोबर आपल्याला सांगता येतं। पुढे जाऊयात, पुढील संघटनांचा त्यांच्या कालक्रमानुसार मांडणी करा। काही संघटना ज्या आहेत त्या कधी स्थापन झाल्या त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, कालानुक्रम अभ्यासायचा आहे। अभिनव भारत जर आपण बघितलं तर 1904 साली अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना सावरकरांनी केली होती। हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन दिल्लीमध्ये जर आपण बघितलं तर फिरोजशाह कोटला मैदानामध्ये 1928 मध्ये या असोसिएशनची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली होती। दिल्लीमध्ये कोणत्या ठिकाणी, दिल्लीमध्ये करण्यात आलेली आहे। मात्र दिल्लीमध्ये कोणत्या ठिकाणी, फिरोजशाह कोटला मैदान, ठीक आहे, फिरोजशाह कोटला हे जे काही मैदान आहे या मैदानामध्ये याची स्थापना करण्यात आली होती। याचंच नाव सध्या जर आपण बघितलं तर काय करण्यात आलेलं आहे, अरुण जेटली स्टेडियम, ठीक आहे, अरुण जेटली स्टेडियम जे आहे ते याचं नाव जे आहे ते त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या ग्राउंडला। आधी फिरोजशाह कोटला मैदान होतं, आता अरुण जेटली स्टेडियम म्हणून ते ओळखलं जातं। मग या ठिकाणी एक बैठक भरलेली होती आणि त्यामध्ये हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती। कधी, 1928 साली। पुढे आहे काकोरी रेल्वे स्टेशन जवळ जो काही सरकारी खजिना लुटण्यात आला होता तो कधी लुटण्यात आलेला आहे, तर 1925 साली हा खजिना जो आहे तो लुटण्यात आला होता। पुढे बघा, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना कधी झाली होती, 1924 साली झाली होती। मग याच हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन मध्ये एक शब्द जो आहे तो भगतसिंग यांच्या सांगण्यावरून ऍड करण्यात आला होता। तो शब्द काय होता, तर लक्षात ठेवा सोशलिस्ट हा शब्द होता। मग पुढे 1928 मध्ये लक्षात ठेवा HRS ची स्थापना झाली होती 1924 ला। मग हे बैठक जी आहे ती यांची दिल्लीमध्ये भरली होती, त्यामध्ये याचा एक शब्द जो आहे सोशलिस्ट तो त्या ठिकाणी ऍड करण्यात आलेला होता। त्यानुसार जर आपण बघितलं तर याचं नाव हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन जे आहे ते त्या ठिकाणी बनवण्यात आलं होतं, HSRS, ठीक आहे, HSRA आणि HRA, ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। HRA आहे इथं, HSRA आणि HRA, ठीक आहे, हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। मग आता जर आपण सिक्वेन्स बघितला किंवा कालानुक्रमाने जर आपण बघितलं तर लक्षात ठेवा सगळ्यात आधी काय येईल, अभिनव भारत येईल, कारण की 1904 मध्ये याची स्थापना जी आहे ती झालेली होती। त्यामुळे काय येईल, आधी येईल, ठीक आहे। इथं ब दिलंय त्यामुळे हे तर 2 हा पर्याय गेला, इथं सुद्धा ब दिलंय त्यामुळे 2 आणि 4 हे कटले आपले, ठीक आहे। राहिलं काय प्रश्न 1 आणि 3 चा, कारण की इथं सुद्धा आहे आणि इथं सुद्धा आहे। 1904 नंतर जर आपण बघितलं तर या ठिकाणी 1924 मध्ये काय करण्यात आलं होतं, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना करण्यात आली होती। त्यामुळे आपल्याला काय पाहिजे, अ नंतर ड पाहिजे। मग ड कुठं आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे आणि इथं जर आपण बघितलं तर इथं ड आहे का, इथं क आहे, त्यामुळे हे येणार नाही। त्यामुळे एक पर्याय त्या ठिकाणी उडाला, राहिला फक्त 3 आणि हे काय असेल आपलं योग्य आन्सर असेल। म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे काय असेल या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येतं। पुढे बघा, लक्ष्मी स्वामीनाथन यांच्या झाशीची राणी या पथकात खालीलपैकी कोणत्या स्त्रियांचा सहभाग नव्हता, यास प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, कोणाचा होता कोणाचा नव्हता। तर लक्षात घ्या इकडे नाव 2 तुम्हाला दिसत आहेत, एक सरोजिनी देवी आणि दुसरं प्रीतिलता वडेदार। ह्या जर आपण बघितलं तर यांचा संबंध या झाशीच्या राणी पथकासोबत नाही, त्यामुळे हे सुद्धा येणार नाही आणि हे सुद्धा येणार नाही। राहिला प्रश्न जानकी देवी आणि बेला दत्त यांचा जो काही संबंध आहे किंवा ह्या ज्या काही स्त्रिया आहेत यांचा जो काही सहभाग आहे तो या झाशीच्या राणीच्या पथकामध्ये होता, ठीक आहे, किंवा झाशी राणी पथकामध्ये होता। त्यामुळे अ आणि ब हे काय असेल आपलं योग्य उत्तर असेल। मात्र आपल्याला काय विचारलं होतं, नव्हता विचारलं होतं, त्यामुळं
क आणि ड हे आपल्याला ठिकाणी ऑप्शनमध्ये पाहिजे। पर्याय क्रमांक 3 मध्ये असा ऑप्शन दिसतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय असेल, योग्य आन्सर असेल। ठीक आहे, सरोजिनी देवी आणि प्रीतिलता वडेदार हे याच्यामध्ये नव्हत्या, सहभागी नव्हत्या। आता लक्ष्मी स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली झाशीची राणी जे काही पथक आहे किंवा जे काही ब्रिगेड आहे ती स्थापन करण्यात आली होती। सुभाषचंद्र बोस यांनी जे काही आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं होतं आणि त्या आझाद हिंद सेनेमध्ये काही ब्रिगेड ज्या आहेत त्या स्थापन करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये गांधी ब्रिगेड होतं, नेहरू ब्रिगेड होतं, त्याचबरोबर आपण बघितलं झाशीची राणी ब्रिगेड होतं, ज्याचं नेतृत्व कोण करत होतं, तर लक्ष्मी स्वामीनाथन ह्या करत होत्या, लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, यामध्ये स्त्रिया होत्या, लक्षात ठेवा। तर अशा पद्धतीने या प्रश्नाचा आन्सर काय राहील, पर्याय क्रमांक 3 राहील। पुढे जाऊया, दादाबाई नौरोजींनी 1906च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये खालीलपैकी कोणता संदेश दिला होता। आता 1906 सालचं जे काही राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं ते कोण्या ठिकाणी झालं होतं, कलकत्ता शहरामध्ये झालेलं होतं, ज्याचं अध्यक्षपद जे आहे ते कोणाकडे होतं, दादाबाई नौरोजी यांच्याकडे देण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर 1905चं जे काही अधिवेशन झालं होतं ते अधिवेशन बनारस या ठिकाणी झालेलं होतं आणि त्याचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले, हे लक्षात ठेवा। ठीक आहे, मग हे 1906 सालचं कलकत्ता अधिवेशन दादाबाई नौरोजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेलं होतं, ज्यामध्ये दादाबाई नौरोजींनी एक संदेश दिला होता, तो म्हणजे एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा आणि अखंड राष्ट्रीय चळवळ करा। हे जे काही संदेश आहेत ते त्यांनी दिले होते। फोडा आणि राज्य करा हा संदेश त्यांनी दिला नव्हता, त्यामुळे ड येणार नाही। फोडा आणि राज्य करा हे धोरण कोणाचं होतं, ब्रिटिशांचं होतं, लक्षात ठेवायचं। त्यामुळे हे जे काही संदेश आहेत अ ब क ते कोणी दिले होते, दादाबाई नौरोजींनी त्यांच्या भाषणामध्ये दिले होते। त्यामुळे पर्याय क्रमांक 1 काय असेल, या प्रश्नाचं योग्य आन्सर आपल्याला सांगता येईल। ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर देता येईल। ठीक आहे, तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा। याच अधिवेशनामध्ये, काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये दादाबाई नौरोजींनी पहिल्यांदा काय केलेला होता, स्वराज्य हा शब्द जो आहे तो त्यांनी त्या ठिकाणी काँग्रेसच्या व्यासपीठावरून उच्चारलेला होता। म्हणजे याआधी जे काही काँग्रेसची अधिवेशनं झाली होती त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या व्यासपीठावरून स्वराज्य या शब्दाचा कधीही उल्लेख करण्यात आला नव्हता, तो केला कोणी, दादाबाई नौरोजींनी पहिल्यांदा स्वराज्य हा शब्द जो आहे तो काँग्रेसच्या व्यासपीठावरून वापरलेला होता। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर देता येईल। पुढे बघा, भारतात स्त्रियांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्यासाठी ब्रिटिश सरकारने कैसर्य हिंद हे सुवर्ण पदक 1919 मध्ये कोणाला दिलेलं होतं। आता थोडासा वेगळा प्रश्न आहे, जर आपण बघितलं स्त्रियांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्यासाठी कधी 1919 मध्ये, मग थोडंसं आपल्याला वाटतं की कोणासाठी कोणाला त्या ठिकाणी दिलेला असेल, तर लक्षात घ्या पंडिता रमाबाईंना काय करण्यात आलं होतं, कैसर्य हिंद हा किताब जो आहे तो स्त्रियांसाठी जे काही त्यांनी कार्य केलं होतं, कशाच्या माध्यमातून, शारदा सदनच्या माध्यमातून, त्याचबरोबर आपण बघितलं मुक्ती मिशनच्या माध्यमातून त्यांनी काय केलं होतं, तर स्त्रियांसाठी महत्त्वाचं योगदान दिलं होतं। ठीक आहे, त्यामुळं त्यांना ब्रिटिश सरकारने ते जे काही योगदान आहे त्या बदल्यात या ठिकाणी केसरी हिंद हा किताब देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला होता। ज्यावेळेस हंटर कमिशन 1882 साली भारतामध्ये आलं होतं, त्या कमिशन सोबत सुद्धा त्यांनी काय केलं होतं, साक्ष दिली होती। साक्ष देणे म्हणजेच काय, तर मागण्या केल्या होत्या, ज्यामध्ये स्त्रियांचं जे काही शिक्षण आहे त्या स्त्रियांच्या शिक्षणाचे जे काही हक्क आहेत त्या हक्कासाठी त्यांनी मागण्या केल्या होत्या, लक्षात ठेवायचं। त्यामुळं ऑप्शन क्रमांक 2 ही या प्रश्नाचं काय आहे, आन्सर आपल्याला त्या ठिकाणी योग्य देता येतं। आता रमाबाई यांच्याबद्दल सांगायचं जर झालं तर लक्षात ठेवा यांचं जे काही आडनाव होतं ते काय होतं, डोंगरे हे यांचं मूळ आडनाव आहे। पंडिता ही काय आहे, तर त्यांना मिळालेली पदवी आहे, लक्षात ठेवा। ते ज्यावेळेस कलकत्ता दौऱ्यावर होते तिथल्या जे काही लोक आहेत ते त्यांच्या पांडित्याने किंवा त्यांच्या ज्ञानाने ते प्रभावित झाले आणि त्यांनी 2 पदव्या दिल्या होत्या, एक होती सरस्वती आणि दुसरी आहे पंडिता। आणि पंडिता ही पदवी मिळवणाऱ्या पंडिता रमाबाई या एकमेव महिला आहेत, लक्षात ठेवा। ठीक आहे, ज्यांना पंडिता हा किताब जो आहे किंवा सन्मान जो आहे किंवा पदवी जी आहे ती मिळालेली होती, लक्षात घ्यायचं। ठीक आहे, तर ह्या महत्त्वाच्या बाबी आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत। त्याचबरोबर जर आपण बघितलं अवंतिकाबाई गोखले ह्या सुद्धा आपल्याला काय सांगता येतात, दांडी यात्रेमध्ये महात्मा गांधीजींसोबत होत्या। त्याचप्रमाणे त्यांनी काय केलं होतं, मुंबईमधले जे काही समुद्रकिनारा आहे त्या समुद्रकिनाऱ्यावरून पाणी आणून स्टोअर मीठ तयार करून त्या कुठं पोहोचलेल्या होत्या, न्यायालयामध्ये पोहोचलेल्या होत्या। आणि तिथल्या न्यायाधीशाला त्यांनी विचारलं होतं, स्वातंत्र्याचं मीठ तुम्ही विकत घेऊ इच्छिता का, हा सवाल जो आहे तो त्यांनी केलेला होता। गांधीजींचं जीवन नावाचं चरित्र सुद्धा त्यांनी लिहिलं होतं। ह्या गोष्टी यातल्या महत्त्वाच्या सांगता येतात। या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2। पुढे बघा, 1920 साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय कामगार संघटनेचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली होती। लक्षात घ्या, कधी 1920 साली कशाची स्थापना, अखिल भारतीय कामगार संघटनेची स्थापना झाली होती आणि त्याचे पहिले अध्यक्ष विचारले आपल्याला। पहिले अध्यक्ष कोण होते, लाला लजपत राय हे आपल्याला काय सांगता येतात, पहिले अध्यक्ष सांगता येतात। आता या ठिकाणी बघा ऑप्शन दिले आपल्याला, श्रीपाद अमृत डांगे हे काय होते, कामगारांचे नेते होते किंवा कामगार नेते आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतात। यांनी काय केलं होतं,
तर लोकयुद्ध नावाचं, ठीक आहे, लोकयुद्ध नावाचं एक वर्तमानपत्र सुरू केलं होतं, ज्यामधून ते काय करायचे, कामगारांचे प्रश्न मांडायचे. लाला लजपत राय आपण बघितलं की ते काय होते, तर त्या ठिकाणी जहालमतवादी विचारसरणीचे होते, जहाल नेते होते, लक्षात ठेवा. 1927 साली जे काही सायमन कमिशनची नियुक्ती करण्यात आली होती त्यानुसार पुढे 1928 मध्ये ते भारतात आलं आणि त्या विरोधामध्ये सगळीकडे जे काही विरोधाचं वातावरण आहे ते निर्माण झालं होतं आणि एक आंदोलन जे आहे ते लाला लजपत राय यांनी सुद्धा त्या ठिकाणी सुरू केलं होतं, ज्या आंदोलनकर्त्यांवर ब्रिटिशांनी लाठी हल्ला केला, त्यात ते जखमी झाले आणि पुढे काही दिवसांमध्ये त्यांचं निधन सुद्धा झालेलं होतं. नारायण मेघाजी लोखंडे हे सर्वांना आपल्याला माहिती आहे, यांच्याचमुळे काय झालं होतं, रविवारची सुट्टी जी आहे, ठीक आहे, रविवारची जी काही सुट्टी आहे ती कोणाच्या प्रयत्नामुळे मिळालेली आहे, तर लक्षात ठेवा नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रयत्नामुळे कामगारांना रविवारची सुट्टी 1890 मध्ये त्या ठिकाणी मिळाली होती. त्याचबरोबर नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं होतं, देशातली पहिली कामगार संघटना जी आहे, ठीक आहे, त्याची स्थापना केली होती. मग ती कोणती कामगार संघटना होती, कमेंटमध्ये मला सांगायचं आहे. देशातली पहिली कामगार संघटना स्थापन करणारे नारायण मेघाजी लोखंडे आपल्याला सांगता येतात, ठीक आहे. तर या ज्या काही महत्त्वाच्या आहेत, कावसजी नानबाई दावर यांनी काय केली होती, पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये सुरू केली होती. तर या गोष्टी यातल्या तुम्हाला लक्षात ठेवायचं. या प्रश्नाचा आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 2. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा. 18 एप्रिल 1901 रोजी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग या पहिल्या वसतिगृहाची स्थापना कोणी केलेली आहे. आता लक्षात ठेवा, हे जे काही वसतिगृह आहेत, बोर्डिंग आहेत, हे सगळ्यात जास्त कोणी केलंय, शाहू महाराजांनी केलंय. त्यामुळे आन्सर काय असेल, पर्याय क्रमांक 2 राजश्री शाहू महाराजांनी काय केलेलं आहे, तर व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग या पहिल्या वसतिगृहाची त्यांनी काय केली होती, स्थापना केलेली होती, ठीक आहे. राजश्री, आता हा लक्षात ठेवायचा आहे, राजश्री ही जी काही पदवी आहे किंवा किताब आहे तो त्यांना कोणी दिला होता, तर कानपूरमध्ये एक सभा होती, ती सभा कोणती होती, कुर्मी सभा होती. या कुर्मी सभेमध्ये त्यांना काय करण्यात आलं होतं, राजश्री हा जो काही किताब आहे किंवा सन्मान जो आहे तो त्यांना त्या ठिकाणी कुर्मी महासभेमध्ये देण्यात आलेला होता, लक्षात ठेवा, ठीक आहे. गोपाळकृष्ण गोखले यांच्यावर आपण बघितलेलं आहे. महत्त्वाचे आपल्याला त्या ठिकाणी नेते सांगता येतात. गोपाळ कृष्ण गोखले भारत सेवक समाजाशी संबंधित होते. बनारसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष सुद्धा राहिले आहेत 1905 सालच्या, ठीक आहे. कोण, गोपाळकृष्ण गोखले. गांधीजींचे हे काय होते, राजकीय गुरु सुद्धा होते महात्मा गांधीजींचे आणि यांच्या सल्ल्यानुसार महात्मा गांधीजी कुठे आले होते, तर भारतामध्ये आलेले होते, ठीक आहे. महर्षी कर्वे आपण बघितलेलं आहे, यांनाच काय म्हणून ओळखतो, अण्णासाहेब म्हणून सुद्धा आपण ओळखतो. त्याचप्रमाणे यांचं एक चरित्र आहे ज्याचं नाव आहे लुकिंग बॅक नावाचं जे काही चरित्र आहे ते कोणी लिहिलं होतं, आत्मचरित्र महर्षी कर्वे यांनी लिहिलं होतं. 1958 साली यांना काय मिळाला होता, भारत रत्न हा जो काही किताब आहे तो देऊन भारत सरकारने त्यांचा सन्मान केला होता. यांनीच काय केलं होतं, तर 1916-17 साली पहिलं महिला विद्यापीठ जे आहे ते त्या ठिकाणी स्थापन केलेलं होतं. अनाथ बालिकाश्रमाची सुद्धा यांनी काय केली होती, तर स्थापना केलेली होती, लक्षात ठेवा. त्याचबरोबर शारदा सदनमधल्या गोदूबाई या विद्यार्थिनीशी सोबत त्यांनी काय केलं होतं, विधवा विवाह केलेला होता, ठीक आहे. ह्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर महर्षी कर्वे जे आहेत, महर्षी कर्वेंनी काय केलं होतं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं जे काही योगदान आहे ते त्यांनी दिलेलं आपल्याला सांगता येतं, ठीक आहे. ह्या ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचं आहेत. यस, पुढे जाऊयात आपण. पुढे बघा. विष्णू पंडितांनी विद्वेषी केलेल्या विवाहाचं पुण्यातील विरोधक कोण होते, ठीक आहे. बघा, विष्णू पंडितांनी विद्वेषी केलेल्या विवाहाचे पुण्यातील विरोधक कोण होते, तर यामध्ये लक्षात ठेवा, लोकहितवादी होते का, नाही. गोपाळकृष्ण गोखले होते का, तर नाही. विठोबा अण्णा दप्तरदार आणि नारायणचार्य गजेंद्र गडकर हे दोघं काय होते, तर या पुनर्विवाहाच्या विरोधामध्ये होते. त्यामुळं ब हे काय असेल, आपलं योग्य आन्सर असेल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे काय आहे, आपलं योग्य आन्सर त्या ठिकाणी देता येतील. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. विठोबा अण्णा दप्तरदार आणि नारायणचार्य गजेंद्र गडकर हे काय होते, तर या विद्वेषी केलेल्या विवाहाचे ते पुण्यातले विरोधक होते, ठीक आहे. विष्णू शास्त्री पंडितांनी काय केलं होतं, तर हे विवाह केलेला होता, विधवा विवाह, त्यामुळे त्यांना विरोध जो आहे तो सहन करावा लागलेला होता. तर अशा पद्धतीनं 2016 साली जे काही प्रश्न आपल्याला विचारलेले होते त्या प्रश्नांचा आपण व्यवस्थितरित्या या ठिकाणी अभ्यास केलेला आहे, ठीक आहे. बाकी जे काही पेपर असतील ते सुद्धा तुम्हाला क्रमाक्रमाने या ठिकाणी स्पष्टीकरणासह अभ्यासायला मिळतील. त्यासाठी ही सिरीज जी आहे ती नक्की फॉलो करा. तुमच्या मित्रांसोबत सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, शेअर करायचं आहे. जर तुम्हाला बॅचेस जॉईन करायचे असतील तर खाली अभ्यास मित्र जे काही आपलं ॲप्लिकेशन आहे ते प्ले स्टोरवरून तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ज्या काही बॅचेस आहेत ते आपल्याला अभ्यासायला मिळतील. जर अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिला आहे, त्यावर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता, ठीक आहे. तर थांबूयात, भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये.
थँक्यू सो मच. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.